आशय असलेला एक बॅनर लावण्यात आला आहे. टप्प्यात आला की विनिंग शॉट 7:10 जयंत पाटील साहेब बॉस #बॉस म्हणून लिहिण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहतोय की आता सर्व महिला पदाधिकारी येत आहेत. त्यांनी या ठिकाणी आता जल्लोष साजरा केला या ठिकाणी आता जल्लोष साजरा केला जातो. वैदिक सुद्धा या ठिकाणी आहेत. ताई 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 जल्लोष साजरा करताय, विजयाचा गुलाल उधळताय, काय भावना आहे? आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जवळजवळ 7 जागा विजयाकडे वाटचाल करतायत. आज आमच्या पक्षाच्या 7 जागा ह्या विजयाकडे वाटचाल करतायत. काही जागा निवडून आलेल्या आहेत, काहींचा निकाल येतोय आणि अतिशय आनंदाचा माहोल तुम्ही इथे बघू शकतायत. आणि आम्ही आधीपासूनच सांगतोय, हा महाराष्ट्र हा आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणारा महाराष्ट्र आहे. आणि त्याच तऱ्हेने आमचा जो पक्ष चोरून नेण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, त्यांना हे जनतेने दिलेलं उत्तर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त पवार साहेबांचाच आहे. आणि तो फक्त लोक ही जी आहेत ही पवार साहेबांच्या पाठीशीच आहे. पण अजितदादांसोबत नाहीये का असं म्हणावं, कारण त्यांची एकच जागा आलेली आहे. आणि बारामतीची जी जागा ते म्हणत होते वारंवार की दावा करत होते की आम्ही जिंकणार, ती आली नाहीये. आता जनतेने उत्तर दिलंय ना. जिथे जिथे त्यांनी निवडणुका लढवल्या त्यांना दारुण पराभवाला सामना करावा लागलाय. आणि जिथे जिथे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात जागा उभ्या राहिलेल्या आहेत, त्यात चांगल्या मताने निवडून आलेले आहेत. हेच जनतेचं उत्तर आहे त्यांना. राष्ट्रवादीचे बॉस कोण आहेत? आमच्या पक्षाचे, आमच्या इकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे बॉस कोण आहे असा प्रश्न उपस्थित होतो. पवार साहेबच बॉस आहेत. आणि पवार साहेबच तिथे इथे फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे एकमेव बॉस आहेत. नक्कीच आपण या ठिकाणी आता जल्लोष सुरू झालेला आहे. कार्यकर्ते आहेत स्पष्ट केलेली आपली भावना की राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शरद पवार हे एकमेव बॉस आहेत. ढोल ताशे वाजू लागलेले आहेत आणि त्यासोबत तुतारी वाजू लागलेली आहे. एकमेकांना पेढे भरून हा जल्लोष साजरा केला जातोय. कॅमेरा पर्सन चरणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.